जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कान्स चित्रपट सोहळ्यात सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठीचा ग्रँड प्रिक्स पुरस्कार कोणत्या चित्रपटाने पटकावला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच ऑल वी इमॅजिन ॲज लाईट या चित्रपटाने हा ग्रँड प्रिक्स पुरस्कार पटकावलेला आहे. हा एक भारतीय चित्रपट असून प्रथमच भारताच्या चित्रपटाला ग्रँड प्रिक्स पुरस्कार मिळालेला आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शिका कोण आहेत? तर पायल कपाडिया यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. आणि आता असा सन्मान मिळवणाऱ्या पायल कपाडिया या पहिल्या भारतीय दिग्दर्शिका ठरल्या आहेत. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. DRDOने 29 मे रोजी भारतीय हवाई दलाच्या सुकोई 30 MK1 या लढाऊ विमानावरून कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली? तर मित्रांनो, DRDOने आता 29 मे रोजी रुद्रा M2 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. हे जे क्षेपणास्त्र आहे हे हवेतून जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र असून याची चाचणी ओडिशाच्या किनाऱ्यावर घेण्यात आली. या क्षेपणास्त्राचा ताशी वेग किती आहे? तर 6791.4 किलोमीटर प्रति तास इतका या क्षेपणास्त्राचा ताशी वेग असून याची एकूण लांबी 18 फूट इतकी आहे. आणि या क्षेपणास्त्राची रेंज किती आहे? तर 300 किलोमीटर इतकी या क्षेपणास्त्राची रेंज असून हे 155 किलो वजनाच्या पेलोडसह उडू शकतं. व या क्षेपणास्त्राचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे एक रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्र आहे, ज्यामुळे हे रडारवर सुद्धा डिटेक्ट होत नाही. बरं, या क्षेपणास्त्राची निर्मिती कोणी केली? तर या क्षेपणास्त्राचं डिझाईन हे DRDOने केलं असून भारत इलेक्ट्रॉनिक्स, भारत डायनॅमिक्स लिमिटेड आणि अदानी संरक्षण आणि एरोस्पेस यांनी संयुक्तपणे हे क्षेपणास्त्र विकसित केलं आहे. आणि मित्रांनो, हे जे क्षेपणास्त्र आहे हे सुकोई 30 विमानाबरोबरच मिराज 2000 या लढाऊ विमानाद्वारे सुद्धा लॉन्च केलं जाऊ शकतं. प्रश्न क्रमांक दुसरा. गेल कंपनीच्या पहिल्या ग्रीन हायड्रोजन प्लांटचं उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर आता गेल कंपनीच्या पहिल्या ग्रीन हायड्रोजन प्लांटचं उद्घाटन हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये करण्यात आलं आहे. मध्य प्रदेशमध्ये कुठे? तर मध्य प्रदेशातील विजयपूर शहरात या प्लांटची निर्मिती करण्यात आली असून या प्लांटचं उद्घाटन पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव पंकज जैन व गेलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संदीप गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आला आहे. हा जो प्लांट आहे या प्लांटमध्ये 10 मेगावॅट क्षमतेचे प्रोटॉन एक्सचेंज मेम्ब्रेन इलेक्ट्रोलायझर वापरले जात असून हे जे इलेक्ट्रोलायझर आहे हे कॅनडा या देशामधून आयात करण्यात आला आहे. गेलचा फुल फॉर्म सुद्धा नोट करून घ्या. गेल म्हणजे गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड व या कंपनीची स्थापना 1984 मध्ये करण्यात आली होती. बरं, तुम्हाला हे लक्षात आहे का? याआधी आपण पाहिलं होतं उत्तर भारतातील पहिली फिनटेक सिटी ही उत्तर प्रदेशमध्ये स्थापन करण्यात येणार आहे. भारतातील पहिला बहुउद्देशीय हरित हायड्रोजन प्रकल्प हा हिमाचल प्रदेशमध्ये सुरू करण्यात आला आहे. जगातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा पार्क गुजरात, भारतातील पहिल्या बॅटरी ऊर्जा स्टोरेज गिगा फॅक्टरीची निर्मिती जम्मू काश्मीर, पाण्याची वास्तविक माहिती देण्यासाठी पहिले समर्पित पोर्टल राजस्थानने सुरू केलं आहे. भारतातील पहिले इंडोर ॲथलेटिक्स आणि जलतरण केंद्र ओडिशा, देशातील पहिली वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा मध्य प्रदेश, देशातील पहिले फ्युचर लॅब तिरुअनंतपुरम, भारतातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र बिहार, स्टेनलेस स्टील क्षेत्रातील देशातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट हरियाणा, तर दक्षिण आशियातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र प्रकल्प हा उत्तर प्रदेशमध्ये सुरू करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक तिसरा. इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्राचे नवे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्राचे नवे संचालक म्हणून CG कराडकर यांची नियुक्ती करण्यात आली. यांच्या आधी या पदावर कोण कार्यरत होते? तर B व्यंकटरामन हे या पदावर कार्यरत होते. आता ते 31 मे रोजी निवृत्त होत आहेत, त्यामुळे CG कराडकर यांच्याकडे या इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्राचे संचालक पद देण्यात आलं आहे. कराडकर हे याआधी भाभा अणुसंशोधन केंद्रात रिॲक्टर समूहाचे संचालक म्हणून कार्यरत होते. तुमच्या एक्स्ट्रा माहितीमध्ये हे सुद्धा नोट करून घ्या. 500 मेगावॅट क्षमतेची भारतातील पहिली सोडियम कूल्ड फास्ट ब्रीडर रिॲक्टर यावर्षी जुलैपर्यंत कल्पकम येथे कार्यान्वित होणार आहे. आता हा प्रश्न पहा. एकाच मोसमात जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट आणि जगातील चौथे सर्वोच्च शिखर माउंट लोत्से सर करणारे पहिले गिर्यारोहक कोण ठरले आहेत? तर आता एकाच हंगामात माउंट एव्हरेस्ट आणि माउंट लोत्से सर करणारे पहिले गिर्यारोहक हे सत्यदीप गुप्ता ठरलेले आहेत. त्यांनी प्रथम 8516 मीटर उंचीचं माउंट लोत्से हे शिखर सर केलं
व तेथून माउंट लोत्से ते माउंट एव्हरेस्ट हा प्रवास 11 तास 15 मिनिटात पूर्ण करून मध्यरात्री 8,849 मीटर उंचीचं माउंट एव्हरेस्ट हे शिखर सर केलेलं आहे. यासह ते आता माउंट एव्हरेस्ट ते माउंट लोत्से हा प्रवास 11 तास 15 मिनिटात पूर्ण करणारे पहिले भारतीय ठरले आहेत. बरं, या मोहिमेचं आयोजन कोणाद्वारे करण्यात आलं होतं? तर पायोनियर ॲडव्हेंचरद्वारे या मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. मित्रांनो, हा जो माउंट लोत्से पर्वत आहे हा नेपाळ आणि चीनच्या तिबेट स्वायत्त प्रदेशाच्या सीमेवर स्थित आहे. बरं, एक्झाम मध्ये जर आपल्याला असं विचारलं की माउंट लोत्से शिखर सर करणारे पहिले गिर्यारोहक कोण होते, तर स्वित्झर्लंडचे फ्रिज लुत्सिंगर आणि अर्नेस्ट रीज हे माउंट लोत्से शिखर सर करणारे पहिले गिर्यारोहक होते. मित्रांनो, आता गेल्या 10 दिवसापासून माउंट एव्हरेस्ट हे शिखर खूप चर्चेमध्ये आहे. याआधी आपण पाहिलं होतं की माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर पोहोचणारे पहिले ट्रिपल दिव्यांग व्यक्ती हे टिंकेश कौशिक ठरले आहेत. नेपाळमधून माउंट एव्हरेस्ट सर करणारी सर्वात तरुण भारतीय गिर्यारोहक ही काम्या कार्तिकेयन ठरली आहे. माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वात वयस्कर भारतीय महिला ही ज्योती रात्रे ठरली आहे. तर 30 वेळा माउंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा विक्रम हा कामेरिता यांनी केला आहे. प्रश्न क्रमांक 5. अलीकडेच कोणत्या संस्थेने प्रवाह हे पोर्टल लॉन्च केले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच आरबीआय या मध्यवर्ती बँकेने हे प्रवाह पोर्टल लॉन्च केला आहे. मित्रांनो, आरबीआयने एकूण 3 उपक्रम सुरू केले असून त्यात प्रवाह पोर्टलचा सुद्धा समावेश आहे. इतर 2 उपक्रम कोणते आहेत? तर आरबीआयने आता रिटेल डायरेक्ट मोबाईल ॲप आणि फिनटेक रिपॉझिटरी या उपक्रमांची देखील सुरुवात केली आहे. हे जे प्रवाह पोर्टल आहे याचा काय उपयोग होणार आहे? तर आरबीआय कडून अधिकृतता, परवाने आणि नियामक मंजुरी मिळवण्यासाठी हे पोर्टल उपयोगी येणार आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रवाह पोर्टल हे आरबीआयने लॉन्च केलं. आरबीआय विषयी सांगायचं झालं तर आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. याची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी करण्यात आली होती व याचं राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 मध्ये करण्यात आलेलं आहे. याचं मुख्यालय मुंबई व सध्या याचे 25वे गव्हर्नर हे शक्तिकांत दास हे आहेत. प्रश्न क्रमांक 6. युनायटेड किंगडमचे राजा चार्ल्स तृतीय यांच्या हस्ते अमल क्लूनी महिला सशक्तीकरण पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार भारताच्या 18 वर्षीय ई रिक्षा चालक आरती यांना देण्यात आलेला आहे. मित्रांनो, या ज्या ई रिक्षा चालक आरती आहेत या उत्तर प्रदेशातील रहिवासी असून त्यांना महिला सशक्तीकरणासाठीचा हा अमल क्लूनी महिला सशक्तीकरण पुरस्कार देण्यात आला आहे. उत्तर प्रदेश सरकारद्वारे मिशन शक्ती राबवलं जातं व या मिशन शक्ती अंतर्गतच आरती यांना गुलाबी रंगाची ई रिक्षा मिळाली आहे. हे जे मिशन शक्ती आहे हे कधी लॉन्च करण्यात आलं होतं? तर उत्तर प्रदेश सरकारने 2020 मध्ये हे मिशन शक्ती लॉन्च केला असून याचा उद्देश महिलांना सुरक्षा, प्रशिक्षण आणि स्वावलंबनाद्वारे सक्षम करणे हा आहे. प्रश्न क्रमांक 7. कॅमेरूनमधील भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता कॅमेरून देशामधील भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून विजय खंडूजा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे जे विजय खंडूजा आहेत हे याआधी झिम्बाब्वेमध्ये भारताचे राजदूत म्हणून कार्यरत होते व आता त्यांची कॅमेरूनमधील भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. विजय खंडूजा यांच्याविषयी सांगायचं झालं तर हे याआधी 2014 ते 2017 पर्यंत बोस्निया आणि हर्जेगोविना येथे राजदूत म्हणून कार्यरत होते. तसेच ते 2003 ते 2006 पर्यंत शांघाय येथे देखील राजदूत म्हणून कार्यरत होते. नेक्स्ट क्वेश्चन पहा. डीडी किसान चॅनलद्वारे लॉन्च करण्यात आलेल्या एआय अँकरला काय नाव देण्यात आले? तर आता डीडी किसान चॅनलद्वारे लॉन्च करण्यात आलेल्या एआय अँकरला एआय भूमी असं नाव देण्यात आलं आहे. मित्रांनो, डीडी किसान या चॅनलद्वारे 2 एआय अँकर लॉन्च करण्यात आले असून एकाला एआय भूमी तर दुसऱ्याला एआय कृषी असं नाव देण्यात आलेलं आहे. हे जे डीडी किसान चॅनल आहे हे 26 मे 2015 रोजी लॉन्च करण्यात आलं होतं व आता याच्या स्थापनेला 9 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या चॅनलने एआय अँकर लॉन्च केले आहेत. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. एक्झाममध्ये 100% आपल्याला यावर प्रश्न विचारण्यात येईल. तर लक्षात ठेवा, डीडी किसान या चॅनलने एआय कृषी आणि एआय भूमी हे 2 एआय अँकर लॉन्च केले आहेत. प्रश्न क्रमांक 9. ऑस्कर विजेते निर्माता अल्बर्ट एस रुडी यांचे नुकतेच वयाच्या 94व्या वर्षी निधन झाले तर त्यांना त्यांच्या कोणत्या चित्रपटासाठी ऑस्करने सन्मानित करण्यात आले होते? आता हे जे अल्बर्ट एस रुडी आहेत यांना त्यांच्या द गॉडफादर आणि $1 मिलियन बेबी या चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा.
दरवर्षी जागतिक तंबाखू विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो? तर आता हा जो जागतिक तंबाखू विरोधी दिन आहे, हा दरवर्षी 31 मे रोजी साजरा केला जातो. हा दिवस प्रथम कधी साजरा करण्यात आला होता? तर 1988 मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता. यावेळेस या दिवसाची थीम काय आहे? तर प्रोटेक्टिंग चिल्ड्रन फ्रॉम टोबॅको इंडस्ट्री इंटरफेरन्स अशी यावेळेस या दिवसाची थीम आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. संयुक्त राष्ट्र संघाद्वारे 2023 साठीच्या मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं, त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.